जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. चला तर आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. मित्रांनो, आता 20 नोव्हेंबर रोजी नितीश कुमार यांनी पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर त्यांच्या संबंधित विधाने अभ्यासून आपल्याला यातील योग्य विधाने ओळखायची आहेत. पहिलं विधान पहा काय म्हणतं. नितीश कुमार यांनी 10व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली असून बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मित्रांनो, आता नितीश कुमार हे बिहारचे 10व्यांदा मुख्यमंत्री बनले आहेत. आणि यासोबतच आपल्याला हे सुद्धा माहीत पाहिजे की ज्यावेळेस ते मुख्यमंत्री बनले त्यावेळेस बिहारचे राज्यपाल कोण होते, तर आरिफ मोहम्मद खान हे सध्या बिहारचे राज्यपाल आहेत. म्हणजेच आरिफ मोहम्मद खान यांनीच त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. पहिलं विधान तर बरोबर आहे. आता दुसरं विधान पहा. 2025च्या विधानसभेच्या निवडणुकीत नितीश कुमार हे हारनोत मतदारसंघातून निवडून आले आहेत. मित्रांनो, हे विधान चुकीचं आहे आणि येथे एक इंटरेस्टिंग फॅक्ट लक्षात ठेवा. 2000 साली पहिल्यांदा नितीश कुमार ज्यावेळेस मुख्यमंत्री बनले होते त्यावेळेस ते विधान परिषदेचे सदस्य होते व तेव्हापासून आतापर्यंत ते विधानसभेच्या कोणत्याही निवडणुकीला उभे राहिलेले नाहीत. ते विधान परिषदेचे सदस्य आहेत आणि बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर नेहमी तेच दावा करतात. आता सुद्धा ते 10व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनले आहेत. येथे शेवटचं सी विधान बरोबर आहे. यातील ए आणि सी हे विधान बरोबर असल्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल, तर पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि नितीश कुमार यांच्याबरोबरच इतर 26 मंत्र्यांना देखील मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. नितीश कुमार यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्यांचा जन्म 1 मार्च 1951 साली बिहारमधील बख्तियारपूर येथे झाला होता आणि 1994 मध्ये आपले गुरु जॉर्ज फर्नांडिस यांच्यासोबत त्यांनी समता पक्षाची देखील स्थापना केली होती. 1996 साली ते लोकसभेवर निवडून आले आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय मंत्री म्हणून देखील काम केलेलं आहे. 1974 ते 77 दरम्यान जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीत देखील त्यांनी भाग घेतला होता व 1985 साली त्यांनी हारनोत येथून राज्य विधानसभेची निवडणूक लढवली होती व पहिल्यांदा ते येथूनच निवडून आले होते. 1996 सालीची लोकसभा निवडणूक त्यांनी कोणत्या मतदारसंघातून जिंकली होती, तर बरह या मतदारसंघातून त्यांनी ही निवडणूक जिंकली होती. आणि तुम्हाला माहित आहे का, अटल बिहारी पंतप्रधान असताना त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री, केंद्रीय कृषी मंत्री व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री म्हणून देखील कार्य केलेलं आहे. ते बिहारचे पहिल्यांदा 2000 साली 7 दिवसासाठी मुख्यमंत्री बनले होते. दुसऱ्यांदा नोव्हेंबर 2005 मध्ये, तिसऱ्यांदा 2010, चौथ्यांदा फेब्रुवारी 2015, पाचव्यांदा नोव्हेंबर 2015, सहाव्यांदा 2017 साली, सातव्यांदा 2020 साली, आठव्यांदा 2022 व नवव्यांदा जानेवारी 2024 मध्ये ते मुख्यमंत्री बनले होते. व आता 20 नोव्हेंबर 2025 रोजी त्यांनी 10व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. ठीक आहे, एवढे पॉईंट तुमचे क्लिअर झाले असतील. आता हा प्रश्न पहा. 2024च्या इंदिरा गांधी शांतता पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? मित्रांनो, डिसेंबर 2024 मध्येच आपण ही न्यूज पाहिली होती व 2024च्या इंदिरा गांधी शांतता पुरस्काराने मिशेल बॅचेलेट यांना सन्मानित करण्यात आलं. त्यांना हा पुरस्कार 20 नोव्हेंबर रोजी सोनिया गांधी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मिशेल बॅचेलेट यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्या चिलीच्या माजी राष्ट्रपती असून त्या मानवी हक्कांसाठी ओळखल्या जातात आणि त्या चिलीच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या. त्या चिलीच्या 2006 ते 10 व 2014 ते 18 अशा दोनदा राष्ट्राध्यक्ष बनलेल्या आहेत. त्या लिंग समानता आणि जगभरातील लोकसंख्येच्या सर्वात असुरक्षित घटकांच्या हक्कासाठी लढा देण्यात त्या अग्रेसर आहेत व त्यांच्या याच कार्यासाठी त्यांना 2024चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार मिळाला. बरं, या इंदिरा गांधी शांतता पुरस्काराची सुरुवात कधी करण्यात आली, तर याची स्थापना 1986 मध्ये करण्यात आली व या पुरस्काराअंतर्गत विजेत्याला पुरस्कार स्वरूप 25 लाख रुपये देण्यात येतात. पुढील प्रश्न पहा. भारताने 2024-25 मध्ये किती मूल्याचे सर्वाधिक संरक्षण उत्पादन केले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. म्हणजेच 2024-25 या वर्षात भारताने 1.54 लाख कोटी रुपयांचं संरक्षण उत्पादन केलं आहे.
आतापर्यंत भारताचे हे सर्वाधिक उत्पादन असून यासच भारताने याच काळात विक्रमी 23,622 कोटी रुपयांची संरक्षण निर्यात देखील केली आहे. 2014 सालातील निर्यातीशी याची तुलना केली तर 2014 मध्ये ही निर्यात 1,000 कोटीपेक्षा कमी होती. आता ती वाढून 23,622 कोटी रुपयावर पोहोचली आहे. आणि भारत सरकारने 2029 पर्यंत 3 लाख कोटी रुपयांचे संरक्षण उत्पादन आणि 50,000 कोटी रुपयांची संरक्षण निर्यात करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. अलीकडेच प्रकाशित करण्यात आलेल्या जागतिक हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2026 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे. तर या जागतिक हवामान बदल कामगिरी निर्देशांकात आपला भारत आता 23व्या स्थानावर आला आहे. गेल्या वर्षीच्या रँकिंगमध्ये भारत यात 13व्या स्थानावर होता व यंदा 10 स्थानाची घसरण होऊन भारत आता 23व्या स्थानावर आला आहे. CCPIच्या या 2026च्या रँकिंगमध्ये भारताला 61.31 गुण मिळाले आहेत व 61.31 गुणासह भारत आता उच्च कामगिरी श्रेणीतून मध्यम कामगिरी श्रेणीत आला आहे. आणि मित्रांनो, हा जो अहवाल आहे हा कोठे प्रकाशित करण्यात आला तर ब्राझीलमधील बेलेम येथे सुरू असलेल्या COP30 मध्ये हा अहवाल प्रकाशित करण्यात आला. या निर्देशांकात 63 देश आणि युरोपियन युनियनच्या हवामान कामगिरीचे मूल्यांकन केलं जातं. व मित्रांनो, हे 63 देश आणि युरोपियन युनियनच जगातील 90% जास्त प्रदूषणास कारणीभूत आहे. मित्रांनो, आपल्याला असे विचारलं जाऊ शकतं की CCPI हा निर्देशांक कोणत्या संस्थेद्वारे प्रकाशित केला जातो. तर हा निर्देशांक जर्मन वॉच, न्यू क्लायमॅट इन्स्टिट्यूट आणि CAN युरोप या 3 संस्थांद्वारे एकत्रितरित्या प्रकाशित केला जातो. बरं, या CCPI मध्ये देशांचे मूल्यांकन कोणत्या 4 मुख्य पॅरामीटर्सच्या आधारे केले जातं तर ते 4 पॅरामीटर्स आहेत हरितगृह वायू उत्सर्जन, अक्षय ऊर्जा, ऊर्जेचा वापर व हवामान धोरण. यापैकी हरितगृह वायू उत्सर्जनासाठी 40% गुण देण्यात येतात व इतर अक्षय ऊर्जा, ऊर्जेचा वापर व हवामान धोरणासाठी 20% गुण देण्यात येतात. या रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर कोणता देश आहे तर मित्रांनो, या रँकिंगमधील शीर्ष 3 स्थाने रिक्त ठेवण्यात आली आहेत. या रँकिंगमध्ये 4थ्या क्रमांकावर डेन्मार्क, 5व्यावर ब्रिटन तर 6व्या क्रमांकावर मोरोको हा देश आहे. नोट करून घ्या, या रँकिंगमधील पहिली 3 स्थाने रिक्त ठेवण्यात आली आहेत. आणि 3 स्थाने रिक्त का ठेवण्यात आलीत तर या अभ्यासानुसार पहिल्या 3 स्थानावर ठेवण्यात येईल अशी कामगिरी कोणत्याही देशानं न केल्यामुळे पहिले 3 स्थान रिक्त ठेवण्यात आलेले आहेत. आणि या अहवालातील माहितीनुसार भारताने 2030च्या उद्दिष्टापूर्वीच 50% नॉन फॉसिल पॉवर क्षमता देखील गाठली आहे. पुढील प्रश्न. 2025च्या CII गुणवत्ता रत्न पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले. तर आता 2025च्या या CII गुणवत्ता रत्न पुरस्काराने वेणू श्रीनिवासन यांना सन्मानित करण्यात आलं. हे वेणू श्रीनिवासन कोण आहेत तर ते TVS मोटर कंपनीचे अध्यक्ष आहेत व गुणवत्ता व्यवस्थापनातील उत्कृष्ट नेतृत्वासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. नेक्स्ट क्वेश्चन. केम्ब्रिज डिक्शनरीने 2025 साठीचा वर्षातील शब्द म्हणून कोणत्या शब्दाची निवड केली. तर आता केम्ब्रिज डिक्शनरीद्वारे 2025 साठीचा वर्ल्ड ऑफ द इयर म्हणून पॅरासोशल या शब्दाची निवड केली. हा शब्द नेमका कशाचा संदर्भ देतो तर लोकांचा सेलिब्रिटी किंवा AI चॅटबॉट यांच्यात निर्माण होणाऱ्या एकतर्फी भावनिक नात्याचा हा शब्द संदर्भ देतो. आता हा प्रश्न पहा. कॅन्टर ब्रँड्स 2025 नुसार भारताचा सर्वात मौल्यवान ब्रँड कोणता आहे. तर आता या कॅन्टर ब्रँडच्या अभ्यासानुसार 2025 मध्ये HDFC बँक ही भारताचा सर्वात मौल्यवान ब्रँड बनली आहे. HDFC बँकेची ब्रँड व्हॅल्यू ही $45 अब्ज इतकी झाली असून HDFC बँकेने आता TCSला मागे टाकून हे पहिलं स्थान पटकावलं. आता TCS यात दुसऱ्या स्थानावर आले असून TCSची ब्रँड व्हॅल्यू किती आहे तर $44.2 अब्ज इतकी TCSची व्हॅल्यू आहे. यात तिसऱ्या क्रमांकावर एअरटेल आहे, 4थ्यावर इन्फोसिस तर 5व्या क्रमांकावर ICICI बँक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारतातील पहिले टेस्ला सेंटर कोणत्या शहरात सुरू करण्यात येणार आहे. तर आता भारतातील पहिले टेस्ला सेंटर हे गुरुग्राम या शहरात सुरू करण्यात येणार आहे. या टेस्ला सेंटरची सुरुवात 26 नोव्हेंबर रोजी गुरुग्राममधील ऑर्किड बिझनेस पार्क येथे होईल व भारतातील पहिले टेस्ला सेंटर असणार आहे. यापूर्वी टेस्लाने मुंबई आणि नवी दिल्ली येथे अनुभव केंद्र सुद्धा उघडलेली आहेत. पुढील प्रश्न.
अलीकडेच डेमिंग पुरस्काराने कोणत्या कंपनीला सन्मानित करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच यंदाच्या डेमिंग पुरस्काराने टाटा ऑटोकॉम्प या कंपनीला सन्मानित करण्यात आलं. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक मत्स्यपालन दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक मत्स्यपालन दिवस आहे हा दरवर्षी 21 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, अलीकडेच GI टॅग देण्यात आलेले अंबाजी मार्बल हे उत्पादन कोणत्या राज्यातील आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच हे उत्पादन गुजरात या राज्यातील आहे. गुजरात राज्यातील अंबाजी शहरावरून याला हे अंबाजी मार्बल नाव देण्यात आलं. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. फ्रान्सच्या प्रतिष्ठित शेवेलियर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.